त्याचं प्रमाण कमी असतं. डॉक्टर पोलीस, फौजी आणि पोलीस. काही पण शिक्षण सोडायचं नाही. शिकायचं, भरपूर शिकायचं है ना. जितकं शिकता येईल आईवडिलांना सांगायचं की आम्हाला शिकायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, हो की नाही. तुम्ही मॅडम आहे ना आपल्या ह्या पिंक ड्रेस मध्ये त्या कार घेऊन आलेल्या आहेत है ना. कोणाकोणाला कार चालवायची आहे? मुलींमध्ये कोणाकोणाला चालवायची आहे? सगळ्या मुलींचे हात वर पाहिजे. मुलांना तर जॉब करावाच लागतो, पण मुलींना सांगते मी स्पेशली अभ्यास करायचा, मोठं व्हायचं, नोकरी करायची, गाडी चालवायची है ना. स्वतःची करणार ना सगळे है ना. आणि सुट्ट्या कधी लागणार तुम्हाला? तुमच्यासाठी आम्ही ना थोडं ड्रॉइंगचं सामान आणलंय. प्रत्येकाने सुट्ट्यांमध्ये अरे वा. मुलींना कोणाला येतं चालवतं, कॉम्प्युटर चालवतं कोणाला येतं. मुली कुठेच मागे नाही पाहिजे. मुलींनी पण खूप करायचं, सगळं जसं मुलं करतात तसंच करायचं. सगळं गोष्टी, कम्प्युटर शिकायचं, शिक्षण घ्यायचं. आता मॅडमला विचारा बरं काय काय त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे. प्रश्न विचारा. प्रश्न कसे विचारता बघू आपण. कोण विचारेल प्रश्न? विचारा ना. काय काय चौथीचे वाटतं? विद्यार्थी विचारा ना. विचारा कसं झालं? कसं झालं, किती झालं. शिक्षण कसं झालं पेक्षा काय झालं ते तुला मी सांगते. तू आजारी पडला, तुला ताप आली, सर्दी झाली किंवा घरातल्या कोणालाही काही झालं तर तुम्ही काय घेत असता? औषध घेता की नाही. तर ते औषध कुठेतरी बनवलेलं असत असेल, बरोबर ना. कोणत्या तरी कंपनीमध्ये ते बनलेलं असणार. तर त्या कंपनीमध्ये जे औषध बनवणारे लोक आहेत, ओके, ते बनवणाऱ्या लोकांचं जे शिक्षण असतं ते आम्ही घेतलेलं आहे. ओके. आणि आम्ही काय करतो तर असे जे औषधं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक असतात किंवा जे मुलं असतात तर त्यांना शिकवण्याचं काम आम्ही करतो की ते कसे बनवायचे, काय करायचं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? औषध निर्माण शास्त्र. निर्माण करणे म्हणजे काय?